श्री मल्हारी विजय अध्याय 12. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुवे नमः. श्री मार्तंडाय नमः. ओम नमो शंकरा. त्रिनेत्री गंगाधरा. त्रिपुरकांता पार्वतीवरा. मणिमल्ल गर्वहरा. मागील अध्यायी कथन. मार्तंडाज्ञे करून देवसैन्य सकळ येऊनी पोहोचले महितळ. आणि येऊनी धवलाद्री धर्मपुत्र होते आश्रमी. त्यांची पूजा स्वीकारून येऊन पोहोचती मणी चुलाजवळ. भैरव सैन्य पाहून दैत्य गेले गांगारून. बोलवून पुले वीर सकळा दिला धीर. प्रधाने भरविला दरबार. सकळा कळविला समाचार. म्हणे वेळ आली कठीण देव घेतील प्राण. आपुले रक्षुनी कुळ देवा मारू समूळ. ना तरी हे निर्जर आपणा करती चाकर. मणी मल्ल येता सभास्थानी वीर करती अभिवादन. जय जय मल्ल स्वामी सकल येऊ तव कामी. दैत्यासुर सांगे गोष्टी म्हणे देव अति कपटी. मधु कैटभ रूपासी विष्णूने मारिले कपटेसी. न करता अपराध वधावया आला जगदीश. तरी सकल सावध होऊन रक्षावी आपुले प्राण. आपुले सिद्ध करुणी दळ शस्त्रास्त्रे सजविले खळ. तांबूल करुणी प्रदान म्हणे गाठा रणांगण. मणी मल्ल महादैत्य अग्रभागी स्वतः निघत. रथारूढ होऊनी मल्लासुर मणीस बसविले हत्तीवर. समवेत निगती दैत्यगण महाप्रतापी असुर जाण. हास्य करती विलक्षण युद्ध उत्साहे करून. निर्जरध्वासी विद्युत ताप उद्धट मल्ल दिसत. देवशल्य इंद्रगोप तांबूल आणि चंडकोप. सुग्रास आणि सिंधुनाद गोमुख सूर मर्दन. निगती देवमल्ल बंधुत क भीमाक्ष भीषण मुख. गजमुख गजधारी सिंहपद निर्जारी. ऊर्ध्व केश सप्तबाहू विद्युत केश कोशबाहू. खररथ खरानन खरानंद नीलानन. श्वेतोदर शूलग्रीव चतुर्भुज जलदेव. पावकाक्ष सुरारी सिंहनाद कोशमूर्ती. दुर्मती दुर्मुख शताक्ष क्रूरदृष्टी वक्रदंत रक्षक. दृष्ट दुर्धर वक्रदंत क्रोधमूर्ती हलदंत. त्रिशिव गोमुख त्रिकर्ण धूम्रवर्ण आणि शूर्पकर्ण. त्रिनास त्रिशिर सप्तरसण व्याघ्रमुख सिंहासन. नभोमूर्ती बळी श्वेतोदर चंड विक्रम तिमिरागार. महाप्रतापी रणशूर वीर घेऊन या दैत्यासुर. वाद्य वाजवीत भेसूर रणी निघाला सत्वर. दैत्य सिंहनाद करती येणे कंपायमान धरती. लक्ष्मी होऊन भयभीत विष्णू गळा मिठी मारित. किन्नर झाले गर्भगळीत पळून जाती सकळ. सैन्य घोषे करून आकाश गेले भरून. इति श्री मल्हारी महात्मे सम्मतार्थ जयाद्री महात्मे श्री मल्हारी विजये 12वे अध्याय गोडहा. श्री मार्तंड भैरव अर्पणामस्तु. शुभम भवतु.